श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून प्रारंभ होत आहे। याच सोहळ्याचं औचित्य साधून लाखो वारकरी पैठणमध्ये दाखल होत आहेत। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्ताने 2000 पायी दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्यात। पायी दिंडी सोहळ्यात वर्षानुवर्षे वारकऱ्यांचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या गोदावरी नदीतील वाळवंटाचे पात्र वारकऱ्यांच्या फडाने फुललेत। आजपासून 3 दिवस हा सोहळा रंगणार आहे। भाविकांसाठी स्नानगृह, शौचालय, निवारगृहाची व्यवस्था या ठिकाणी करणार आहे। दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील दिसत लाखो वारकरी पैठण नगरीत त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। या ठिकाणचे दृश्य पाहतो नाथषष्ठी सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। आजच्या दिवशी दक्षिण आईची पूजा आणि अक्षरीचा कार्यक्रम होतो। त्यानिमित्त निर्याण दिंडी दुपारी 12 वाजता निघून ती इथे मंदिरात येते। गावातली नाथ मंदिरातून निघून इथे वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन असे 2 कीर्तन होऊन ती दिंडी पुन्हा गावातल्या नाथ मंदिरात जाऊन आरती होऊन या दिंडीची सांगता होते। 21 तारखेला सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता एकनाथ महाराजांच्या पादुकाची छबिना पालखी गावातून मिरवली जाते। नदी गंगा भेट होऊन ती पालखी गावातल्या नाथ मंदिरात त्याचं विसर्जन होतं आणि नित्याचे अभंग होऊन त्या दिवशीचा सोहळा संपतो। नागरिकांना व भाविकांना दिंड्याच्या स्वरूपात एक 5 लाख लोक इथं कायम स्थायिक असतील असा एक अंदाज, परंतु रनिंगमध्ये 10 लाखापेक्षा लोक येऊन दर्शन घेऊन जातील असा अंदाज असतो आमचा प्रत्येक वर्षीचा। आणि तितकी प्रशासनाच्या वतीनं व्यवस्था आम्ही करतो, जेणेकरून पाणी पिण्याची व्यवस्था असेल किंवा तुमचं आपण ज्याला टॉयलेट वापर म्हणतो तेही प्रशासनाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात पैठणमध्ये उखरलेले। फक्त भाविकांनी कुठलीही घाई गडबड किंवा गोंधळ न करताना दर्शनाचा सुलभतेने लाभ घ्यावा। एकनाथ महाराजांची परंपरा आमच्या देहूकरांच्या फाळाची आहे, ती आम्हाला काही सांगता येत नाही। फार पूर्वीपणापासून आमची देहूकरांची सेवा आहे, ती आम्ही जतन केले। आमचे मालक पण आम्ही येतात, आम्ही दरवर्षी या नाथांच्या सेवा करता आम्ही इथं एकनाथ मंदिरापाशी नेहमी हजर असतो। रामकृष्ण आहे। आज संपूर्ण पैठण नगरीमध्ये जल्लोष चालू आहे। संपूर्ण राज्यभरातून वारकरी दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचं आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत केलेलं आहे। मी स्वतः सकाळपासून पैठण येथे विविध वारकरी संघटनेशी चर्चा करतो आहोत। त्यांच्या सुखसुविधेचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्याचं स्वागत करत असताना सर्वांना मी आजच्या नाथषष्ठीच्या शुभेच्छा देतो। आपण संपूर्ण पैठण नगरीमध्ये सर्व वारकऱ्यांची सुविधा केलेली आहे। येणाऱ्या दिंड्याचं स्वागत व्यवस्थितरित्या होत आहे। आपण प्रशासनाला सहकार्य करा। आपल्याला काहीही अडचण आली तर आमचे स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जागोजागी आम्ही नेमलेले आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले। सचिन, एकीकडे उत्साह आपण पाहतोय, पैठणमध्ये लाखो वारकरी दाखल झाले आहेत, काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण पाहतो की माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आता दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे। काल संध्याकाळपर्यंत जर आपण पाहिलं तर या दिंड्यांची संख्या 2500च्या दरम्यान होती, मात्र आता या दिंड्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा दाखल होत आहेत आणि जवळपास आज दिवसभरामध्ये अजून 2500 ज्या दिंड्या आहेत त्या दाखल होणार आहे। अशा एकूण 5000 दिंड्या जवळपास या पैठण नगरीमध्ये दाखल होणार आहेत। आपण पाहतो अशा पद्धतीने हे ज्या दिंड्या आहेत त्या दाखल होत आहेत, भाविक येत आहेत लाखोंच्या संख्यामध्ये पैठण नगरीमध्ये। या ठिकाणी हे भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हातात भगवा पताका, डोक्यावरती वृंदावन तुळशी घेऊन हे सर्व वारकरी हातात टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या संख्येने ही रांग आपण भाविक भक्तांची या ठिकाणी पाहू शकतो। जवळपास 10 लाख भाविक या पैठण नगरीमध्ये दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज जी सकाळची मुख्य पूजा असते ती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्याचबरोबर विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे आणि यानंतर आता हा मुख्य सोहळा जो आहे षष्ठीचा हा सुरू झालेला आहे। दर मिनिटाला या ठिकाणी शेकडोच्या संख्येने नागरिक दाखल होत आहेत आणि अशा पद्धतीने हा सर्व भक्तिमय सोहळा या ठिकाणी सुरू आहे। आज उद्या आणि परवा अशा 3 दिवस हा सोहळा चालणार आहे। आज जर आपण पाहिलं तर आज षष्ठीचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या या ठिकाणी आलेल्या ज्या दिंड्या आहेत त्यांचा सत्कार सोहळा
पार पडेल आणि परवा काल्याचं कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर काल्याचं प्रसाद वाटपानंतर या सर्व षष्ठी सोहळ्याचं समारोप होईल. मात्र आज जर आपण पाहिलं ती संपूर्ण पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.